त्यासाठी जे आंदोलन या ठिकाणी केलं आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगाने तुमच्या टीममधील 3 ते 4 व्यक्ती शिष्टमंडळ आणि कंपनीचे 3-4 व्यक्ती शिष्टमंडळ असे वाडा पोलीस स्टेशन PI सर पालघर वाडा पोलीस ठाणे या ठिकाणी गेले होते। त्या ठिकाणी कंपनीचे 4 व्यक्ती आणि तुमच्या मोर्चामधील 4 तुमचे जे पुढारी आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चर्चा केली। त्यावर असा निष्कर्ष निघाला की जो मजूर आहे आपला एकनाथ तल्ला ना, एकनाथ तल्ला याला 21 तारखेला कामावर असताना जी काय दुखापत झाली पायाला, जोपर्यंत तो त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत आयडियल हॉस्पिटलला, तर तो जो काय खर्च होणार आहे तो कंपनी खर्च करणार आहे। त्यानंतर तो जोपर्यंत कामावर येणार आहे तोपर्यंत पगार कंपनी त्याला देणार आहे आणि त्याला जो काय लागलं दुखापत झाली त्याबाबत वाडा पोलीस स्टेशनला पुन्हा त्यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे। तर तुम्ही एक अधिकारी म्हणून आणि तुम्ही जे आहे तुमचा मोर्चा केलेला आहे मोर्चा तुम्ही मागे घ्यायला मला विनंती करतो। तर तुमच्या मागण्याच्या अनुषंगाने तुमचं शिष्टमंडळसुद्धा PI सर वाडा पोलीस स्टेशन यांना भेटून आलेलं आहे। कंपनीच्या लोकांची सुद्धा तुमची चर्चा झालेली आहे, त्यामुळे त्यांनी तुमचे काय मुद्दे आहेत ते बऱ्यापैकी त्यांनी मंजूर केलेले आहेत। त्यामुळे तुम्ही आता मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जे तुमचं काय आंदोलन आहे तर आता आंदोलन तुम्ही स्थगित करावं आणि सगळ्यांनी सुखरूप आपल्या घरी निघून जावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। कॉम्रेड, आज या ठिकाणी जे आपण आंदोलन केलं या आंदोलनामध्ये मुख्यत्वे आपली लढाई कंपनीच्या सोबत होती। मात्र आपल्या या संघर्षामध्ये कामगार आयुक्त असतील आणि वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांचा सुद्धा आपल्याप्रमाणे तेवढ्याच लढ्यामध्ये वाटा आहे। पोलिसांसोबत आपली सकारात्मक चर्चा झाली, कंपनीच्या मॅनेजरला त्या ठिकाणी बोलावलं होतं। परमनंट करण्याची जी आपली मागणी आहे त्या मागणीला घेऊन येत्या 7 तारखेला दुपारी 3 वाजता जे 20 कामगार काढलेत ते आणि ह्या कामगारांचा मुद्दा घेऊन तिथे चर्चा होणार आहे। बाकीचे ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्या सर्व मान्य केल्यात, त्यांनी लेखी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये मुख्य एक मागणी जी आहे की ज्या कोणी कंपनीचे मॅनेजर किंवा ज्यांनी कोणी आपल्या माणसाला सांगितलं एक काम कर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम वाडा पोलीस स्टेशनने करायला घेतलेलं आहे। म्हणून हे आंदोलन आपण सध्या तुर्तास आज स्थगित करतोय आणि एवढ्या ह्या रेड झोन असताना सुद्धा आपण सर्वजण या एवढ्या पावसामध्ये या ठिकाणी आलात तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि सभासद, जनसंघटनेचे सभासद असतील, किसान सभेचे, महिला संघटनेचे, युवा संघटनेचे सर्वांचे आभार मानतो आम्ही आणि हे आंदोलन इथं स्थगित केलं असं जाहीर करतो। अरे अंदर की एक बात है, पुलिस हमारे साथ है। अरे अंदर की एक बात है, पुलिस हमारे साथ है। अरे कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे। अरे कल भी हम लड़े थे, आज भी हम लड़ेंगे। इनकलाब जिंदाबाद। चला सर्वांनी आता सुरक्षित आपापल्या घरी जावा।